अपेक्षेमध्ये आपण 17-18 टीएमसी पाणी घेतो. आपण प्रयत्न करतो की जो आता जॅकवेलचा प्रकल्प आहे तो चालू केल्याने 6 टीएमसी पाणी आपल्याला वाढेल किंवा दादांनी आता मधल्या काळामध्ये जो आता जेबीएस आधार आला ना आपल्याकडे त्यावेळेस नवीन पंपिंग स्टेशन ह्या गावांसाठी करण्यासाठी 500 कोटी रुपये देतो म्हणून तर त्याचाही आता बजेटमध्ये आपण समावेश करतो. तर तिथे एक नवीन पंपिंग स्टेशन आणि आपण आग्राची भूमिकेत मागतो की पुणेकरांचा तर तुम्ही 23 गावं पुण्यात महापालिकेत घेतली ती पीएमआरडीकडे होती. त्यामुळे त्यांची पाण्याची जी काही मागणी आहे तर तुम्ही आता 21 टीएमसीचा करार महापालिकेने करावा. जेणेकरून 21 टीएमसी पाणी जर पुणे महापालिकेला मिळालं तर ही 24/7च्या ज्या टाक्या आपण बांधतो स्टोरेज, रायझिंग लाईन, डिस्ट्रिब्युशन लाईन या सगळ्या लाईन पूर्ण होऊन या समान पाणी पुरवठ्याचं काम करणार आहोत. सोर्स वाढवतो आपण की पाणी येण्याचा. शेवटी तुम्ही म्हणता ते खरं आहे. जर 21 टीएमसी पाणी मिळालं नाही, तर पुणेकरांना पाणी टाक्या बांधून सुद्धा आपल्याला उपयोग होणार नाही. म्हणून पाणी वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करतो.